खरं म्हणजे सोनिया मला गेल्या आठवड्यात असं म्हणाली होती की मला नाही असा कार्यक्रमाला येणं जमत वगैरे. मी कितीही त्यातनं बाहेर पडायचा प्रयत्न केला तरी मग मला त्रास होतो. पण आज ती आमच्यासाठी आली आहे. तर मी आग्रहाची विनंती तिला करतो, तिचा मित्र म्हणून, की या प्रसंगी तू काहीतरी बोलावंस. काय बोलू मी, पण मी आता तेच म्हणते की अतुल, माझं या सगळ्या रंगमंचाशी नातंच जुळलं अतुलमुळे. त्यामुळे अतुल नसताना कुठल्याही थिएटरमध्ये पण मला जाता येत नाही अजून. पण त्याच्यासाठी तुम्ही एवढे सगळेजण आलायत, मला फारच चांगलं वाटतंय. आणि 30 वर्षात मी अतुलला जे बघितलं तो एक अतुल, आणि अतुल नसताना मी जो अतुल बघतेय तो एक वेगळाच अतुल आहे. कारण त्याच्याविषयी इतकं सगळेजण बोलतायत. अतुलचं मित्रप्रेम म्हणजे विनय म्हणाला की गेले शेवटचे म्हणजे 5-6 वर्ष ते सततच बरोबर खरंच आहे की एकही सिनेमा लास्ट 4-5 इयर्स मधला मी अतुल बरोबर पाहिला नाही, कारण सगळे त्यांनी विनय बरोबर पाहिलेले असायचे. पण आमच्यातले दोघांचं तेच होतं की आम्ही रिस्पेक्ट करत होतो एकमेकांच्या. त्याची एवढी मैत्री, आणि काय बोली ते एवढे लोक. संजय, मला एवढं छान वाटलं की तू अतुलविषयी जे बोललास. म्हणजे आपल्याला जे वाटणं आणि जाहीरपणे सांगणं खूपच धाडस लागतं. आणि सगळ्यांना खूप मनापासून थँक्यू. सुनील, तुला पण. अतुल जेव्हा हॉस्पिटलमध्ये होता तो सतत म्हणत होता की सुनीलला सांगितलंस ना तू की नाटक. त्याचं ती शेवटपर्यंत ते नाटकाशी तो जोडलेला होता आणि त्याच्या मित्रांशी, विजय, अजित, संजय, विनय, मुग्धा, संजा, पुष्कर, अंड्या, अजित. थँक्यू सोनिया. अमेय, नितीन, सगळ्यांनाच थँक्यू म्हणते. मी नाही बोलू शकत आहे फारच. नाही, ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. एवढं बोललीस ते आमच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. मला सोनिया नेहमी म्हणायची की तुम्ही सकाळी गंगाविहारला भेटता तेव्हा बोलता, 11 वाजता परत तू अतुलला फोन करतोस तेव्हा बोलतोस, शनिवार रात्री परत तुम्ही बोलता, तुम्ही काय बोलता. ते आम्ही असं बोलत असतो आतापर्यंत. बोलू 10% जरा तसं संजय म्हणतोय. पण एनिवे, तुम्ही सगळेजण आलात त्याबद्दल मनापासून आभार मानतो.